गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण येत्या 7वी वर्गातील लेसन नंबर 2 स्वप्न विकणारा माणूस. कोणता लेसन? लेसन नंबर 2 स्वप्न विकणारा माणूस. आपण हा लेसन आज शिकणार आहोत. आता मला सांगा, स्वप्न विकणारा माणूस लेसनला का बरं असं नाव दिलं असेल? बघा, त्यामागचं एक वेगळं कारण आहे. असे काही जगात लोक असतात की स्वतःचं स्वप्न बघतात, पण स्वतःचं स्वप्न साकार होण्यापेक्षा समाज इतर स्वप्न ते लोक बघत असतात. छानसा लेसन लिहिला आहे कोणी? अशोक कोतवाल. याचे लेखक कोण आहे? अशोक कोतवाल. बघा, अशोक कोतवाल यांचा जन्म 1961 रोजी झाला. त्यांनी छान छान कविता संग्रह लिहिले आहे, छान छान त्यांनी पाठसुद्धा लिहिले आहे. त्यातील बघा, मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही, हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. तसेच प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ, हे ललित लेख संग्रहसुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे. घेऊया गिरकी, हा बाल कविता संग्रहसुद्धा त्यांचा प्रसिद्ध आहे. आता मला सांगा, प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो, बरोबर? स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत, असा संदेश या पाठातून दिला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेखसंग्रहातून घेतला आहे. आता मला सांगा, प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती काही ना काही स्वप्न बघत असतो आणि आपलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला अतोनात प्रयत्न करावा लागते, खूप सारी मेहनत घ्यावी लागते, तेव्हाच आपलं स्वप्न साकार होत असते. तर स्वप्न बघत असताना नेमकं काय करायला पाहिजे? जे स्वप्न खरंच आपल्या हितासाठी सोबतच समाजाच्या हितासाठी असेल तसेच स्वप्न बघावे, फालतू आलतू स्वप्न बघू नये, असं लेखकाचं म्हणणं आहे. ज्या स्वप्नामधून आपलं समाजाचं काहीतरी कार्य होऊ शकेल, समाजाचं एक गोष्ट निर्माण होईल, अशी स्वप्न आपल्याला बघायला पाहिजे. बघा काय होते, माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही. काय म्हणतात लेखक? माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसती बघता आली पाहिजेत असं नाही, ती पूर्ण कशी होतील याचा विचारसुद्धा करता आला पाहिजे. असं आपणच नाही, तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणतात. श्रेष्ठ म्हणजे कोण? मानविक व्यक्ती, मोठे लोक. तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. आता स्वप्न उत्पन्न होतात की निर्माण करावे लागतात हे आपल्याला माहीत आहे का? नाही. स्वप्नाविषयी लोक काय बोलतात? कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. आता तुच्छ लेखणे म्हणजे काय? तिरस्कार करणे. शब्द लिहित चला नोटबुकामध्ये. तुच्छ लेखणे म्हणजे काय? तिरस्कार करणे. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. लेखक म्हणतात की जो व्यक्ती स्वप्नच बघत नाही तो माणूसच नाही. कारण प्रत्येक व्यक्ती कुठलं ना कुठलं स्वप्न बघत असतो आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो काहीतरी धावपळ करत असतो, बरोबर? जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागते. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. जे खरंच लोक प्रामाणिक आहे, तर जे लोक स्वप्न बघतात आणि ते स्वप्न साकार म्हणून ते खूप सारं मेहनत घेतात, अतोनात प्रयत्न करतात, तेव्हा त्यांचे स्वप्न साकार होतात, असं या पाठातून लेखकाला सांगायचं आहे. स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अंधातरीच तरंगत राहतात, ना इकडे ना धड इकडे ना धड तिकडे. स्वप्न खूप मोठी मोठी बघायची, खूप मोठं मोठं बोलायचं, पण साकार कसं होईल ते? आपण जे स्वप्न बघतो ते स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल, खूप कष्ट करावे लागेल, मेहनत करावी लागेल, तेव्हाच कुठं आपलं स्वप्न साकार होऊ शकते. तर आपण खूप स्वप्न म्हटलं की नाही, आपण खूप स्वप्न रंगवले का मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे, असं म्हणल्यानं होईल का? नाही. त्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे आपल्याला नियोजन करावं लागेल. जे आपण स्वप्न बघितलं त्याचं व्यवस्थित नियोजन करावं लागेल आणि तसंच आपल्याला अभ्यास, तशी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल, तेव्हाच कुठे आपलं स्वप्न साकार होऊ शकते. नाही तर काय होईल मग? एक ना धड इकडे एक ना धड तिकडे, अशी परिस्थिती नाही व्हायला पाहिजे. ना धड इकडे ना धड तिकडे. लोक तिलाच स्वप्नावृत्ती असे म्हणत असावे. बिनधास नि बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नावृत्ती तशीच घातकच नाही का?
आता विनाकारण जर आपण स्वप्न पाहिले, विनाकारण जर आपण स्वप्न रंगवले आणि ते आपले स्वप्न जर पूर्ण होत नसेल, ते काही कामाचे आहे का? नाही. असं लेखकाला म्हणायचं की स्वप्न बघत असताना समाजाच्या हितासाठी किंवा देशाच्या हितासाठी स्वप्न बघणं अतिशय आवश्यक आहे. स्वतःचे स्वप्न बघाच, पण ज्या स्वप्नातून समाजाचं हित होत असेल असे स्वप्न बघायला पाहिजे, असं लेखकाला म्हणायचं आहे. पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. रात्री झोपलं म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न. आपलं म्हणणं काय होतं? लेखक काय सांगतात की जे स्वप्न आपण रात्री झोपतो, रात्री झोपताना स्वप्न पडलं म्हणजे ते आपलं खरं स्वप्न. पण रात्री झोपताना प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न पडत असतात, पण ते स्वप्न आपले साकार होईल याची काही गॅरंटी राहत नाही, याची कोणती हमी राहत नाही. एक प्रश्न आहे बघा, तुम्ही चांगले धावपटू आहात, शाळेच्या क्रीडा संमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे हे तुमचे स्वप्न आहे, बरोबर. हे स्वप्न पूर्ण होण्याकरिता तुम्ही कोणते प्रयत्न कराल? समजा तुमच्या शाळेमध्ये एक स्पर्धा आयोजित केली आहे, धावपटू या खेळाची स्पर्धा आयोजित केली आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला पहिलं बक्षीस मिळवायचं आहे. तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला त्या अगोदर प्रॅक्टिस करावं लागेल, तुम्हाला ग्राउंडवरती पहिले आधी धावावं लागेल, बरोबर. त्यावेळेस तुम्हाला धावताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, किती सेकंदात यायचं, किती मिनिटात यायचं, कसं धावायचं, तुम्हाला सगळं तुम्हाला माहिती करून घ्यावं लागेल. तेव्हा कुठे तुम्ही या स्पर्धेमधून पहिला क्रमांक मिळवू शकाल. म्हणजे काय झालं? स्वप्न पाहायचं आणि सोडून द्यायचं, मोठ्या गोष्टी करायच्या, असं होईल का? स्वप्न बघत असताना ते स्वप्न आपण जेव्हा बघतो ते स्वप्न खरंच आपलं साकार होईल का? त्या स्वप्नामधून आपल्याला काही फायदा होईल का? असे स्वप्न बघायला पाहिजे. म्हणून लेखक सांगतात की चुकीचे स्वप्न, खोटे स्वप्न बघू नका. म्हणजे आपली रात्री आपल्याला झोप आली म्हणजे ते स्वप्न पडलं म्हणजे ते खरं होईल का? नाही. अशा स्वप्नावर विश्वास ठेवायचा नाही, असे लेखक म्हणतात. बघा काय होते, आमच्या लहानपणी कोणी एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. आता बघा एक स्टोरी इथे सांगितली आहे. असंच लेखक म्हणतात की आमच्या गावाकडे एक घोड्यावर बसलेला एक व्यक्ती आमच्या गावात यायचा. आमच्या लहानपणी कोणी एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबक टबक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. काय म्हणतात लेखक की आमच्या गावामध्ये एक घोड्यावर बसून एक व्यक्ती यायचा. आम्हाला उत्सुकता असायची जेव्हा तो व्यक्ती घोड्यावर बसून यायचा, त्याच्या घोड्याचा आवाज कसा होता? टबक टबक. आम्हाला तो आवाजच ऐकावासा वाटत होता. आम्ही जात कशाला होतो? तो आवाज बघायला आम्ही त्या माणसाकडे जात होतो. की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. आमचं आकर्षण काय असायचं? घोडा बघणं हे असायचं. आता बघा कुतूहल इथे शब्द आला. कुतूहल म्हणजे काय? उत्सुकता. कुतूहल म्हणजे काय? उत्सुकता. ते शब्द गराडा पडणे म्हणजे गर्दी होणे. ठीक आहे. काय म्हणतात लेखक की घोडा बघणं आमचं काय होतं? आकर्षण असायचं. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. आम्ही सोबतच तो घोडा बघायचो, पण त्या घोड्यावर जो माणूस होता त्याच्या मिशा बघून, त्याचा फेटा बघून, त्याचा पेहराव बघून आम्हाला त्या माणसाकडे सुद्धा बघावंसं वाटत होतं. तल्लम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिश्या असलेला हा माणूस होताही तसा धिप्पाड. जेव्हा तो माणूस त्या गावात यायचा, त्या पारावर तो माणूस यायचा, घोड्यावर बसून तो माणूस यायचा, त्या गावातले पोरं मोठी मंडळी जमा व्हायचे आणि तो घोडा पाण्यामध्ये काही मुलांचं आकर्षण असायचं, मुलांना कुतूहल वाटायचं, उत्सुकता वाटायची. आणि जो माणूस जो घोड्यावर बसून आला होतो त्या माणसाचा पेहराव, त्या माणसाच्या मिश्या, त्या माणसाचा फेटा, त्या माणसाचे कुर्ता सगळं पाहण्यालायक होतं. तो धाडधिप्पाड माणूस शरीराने, हे सगळं कसं होतं? पाहण्यालायक होतं. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची. काय म्हणतात लेखक? जेव्हा हा माणूस आमच्या गावात यायचा त्या माणसाकडे आम्हाला आकर्षण करायचं, त्या माणसाकडे आम्हाला बघावंसं वाटायचं, त्याचा घोड्याकडे आम्हाला बघायचं वाटायचं आणि हा माणूस कोण आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. हा स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो. आता सांगू मला, कुतूहल म्हणजे काय? उत्सुकता. आताच मी म्हटलं आहे कुतूहल म्हणजे काय? उत्सुकता. जेव्हा तो
व्यक्ती घोड्यावरून खाली उतरला आणि त्याच्या गाठोड्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष गेलं की या नेमकं ह्या गाठोड्यामध्ये काय आहे ते आम्हाला बघायचं होतं. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडाच्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो, आम्ही उत्सुकतेने बघायचो असे कवी म्हणतात, लेखक म्हणतात. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. हा माणूस कुठे यायचा? तेव्हा तो गावात यायचा. सडकवर जायचा, एक मोठं पिंपळाचं झाड होतं, त्या पिंपळाच्या झाडाखाली एक ओटा होता, त्या ओट्यावर तो व्यक्ती यायचा, घोडा तिथेच बांधून द्यायचा आणि ते गाठोडं घेऊन तिथे उभा होता. हा माणूस आमच्या गावाच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतील पाणी गटागटा प्यायचा. तो पिंपळाच्या झाडाच्या पारावर यायचा, आपलं गाठोडं घ्यायचा, गाठोड्यामधले एक बॉटल काढायचा आणि गटागटा पाणी प्यायचा. आणि आम्ही सगळे मुले मंडळी आम्ही त्या माणसाकडे, त्या गाठोड्याकडे एकटक पाहत होतो, एकसारखं पाहत होतो असे लेखक म्हणतात. चांबडी पिशवीतलं पाणी गटागटा प्यायचं आणि मग एटीत झाडाच्या पारावर बसायचा. एटीत म्हणजे काय? रुबाबदार. एटीत बसणे म्हणजे काय? रुबाबदारपणे. शब्दार्थ लिहित चला. कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. तो जो व्यक्ती एकाच गावात जात नव्हता, त्याने कित्येक डोंगर पाहिले होते, कित्येक गावं पाहिले होते, कित्येक त्या नद्या ओलांडून तो गावोगावी जात होता. पण जेव्हा त्याच्याभोवती माणसाचा गराडा व्हायचा, आता गराडा म्हणजे काय? गर्दी होणे. गराडा म्हणजे काय? गर्दी, माणसाची गर्दी. ठीक आहे. आजवर घोड्यावर खूप प्रवास केलेला होता, कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगरदऱ्या तोडवल्या होत्या, भिन्न स्वभावाची आणि भिन्न संस्कृतीची माणसे पाहिली होती. तो माणूस प्रत्येक गावात जायचा, प्रत्येक खेड्यात जायचा आणि त्याने प्रत्येक गावाची संस्कृती पाहिली होती, प्रत्येक शहराची संस्कृती पाहिली होती. त्याने भिन्न भिन्न लोक पाहिले होते, त्याने वेगवेगळ्या बोलीभाषेतले लोक पाहिले होते. त्याला खूप सारा त्याला अनुभव होता. आज जेव्हा त्याच्याभोवती माणसाचा गरडा पडे, त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता, भिन्न स्वभावाची भिन्न संस्कृतीची माणसे पाहिली होती, त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. म्हणजे त्या व्यक्तीकडे बोलायसाठी खूप काही असायचं. आम्ही त्या माणसाकडे, त्या घोड्यावाल्याकडे, त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाकडे आम्ही एकटक बघायचो. त्याच्या बोलण्याचा आम्हाला आश्चर्य यायचं. आम्ही आश्चर्याने त्या माणसाकडे बघायचो, कुतूहलाने आम्ही त्या माणसाकडे बघायचो आणि त्याचं बोलणं आम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं. कारण तो चांगल्या भाषेमध्ये, चांगल्या भाषाशैलीमध्ये तो आम्हाला समजून सांगायचा की मी हा प्रदेश पाहिला, मी हा गावाला गेलो, मी हा अशा बोलीभाषेतले लोक मी पाहिले, वेगळी संस्कृती मी अनुभवली आहे. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्च्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. तो वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचं मनोरंजन करायचं, गावात यायचा, मुलांना किस्से सांगायच्या, स्टोरी सांगायच्या आणि लोकांना आपलं नॉलेज द्यायचं, आपल्या लोकांना आपलं ज्ञान देत होता. त्याचं भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. त्याचं बोलणं लोकांना खूपच आवडायचं. एक म्हणतात की आम्ही इतकं रंगून जायचो की तू बोलता बोलता आम्ही सगळं ते एकटक बघायचं, आम्ही आमचे कामं वगैरे सोडून द्यायचो आणि आम्ही एकटाक त्या व्यक्तीकडे बघायचं, त्या माणसाकडे आम्ही बघत होतो. ऐकताना लोकांची मन ती खुंडित व्हायची. आपण ऐकतो ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. एक म्हणतात जेव्हा तो व्यक्ती पारावर बसून आम्हाला काही गोष्टी सांगत होता, तेव्हा आम्हाला असं वाटायचं का हा खरंच व्यक्ती खोटं बोलत आहे की खरं बोलत आहे. आम्ही धुंदीत होऊन एकसारखं टक लावून त्या माणसाकडे बघत होतो आणि त्या माणसाच्या गोष्टी आम्ही आतुरतेने
पाहत होतो तो खोटं बोलत आहे की खरं बोलत आहे याचा अजिबात आम्हाला अनुभव नव्हता, पण आम्ही त्या माणसाकडे बघितल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटायचं. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांताची रीतिरिवाजाची माहिती व्हायची. तो वेगवेगळ्या प्रांतात गेला होता, त्यांनी वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या होत्या आणि तो वेगवेगळ्या गावात जायचा, लोकांसोबत तो वेगवेगळ्या गोष्टींनी बोलायचा आणि सगळं आम्ही एकटक पाहत होतो. आम्ही विचार करत होतो की हा माणूस नेमका कोण आहे. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत, जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटायचं. जणू काही आपण काय स्वप्नातच आहोत. हा जे व्यक्ती आपल्याला सांगून राहिला आपण काय स्वप्नामध्येच आहो असं आम्हाला जाणवत होतं. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडातलं बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. मग काय करायचा तो, त्यांनी गाठोडं आणलं होतं त्यानं मग हळूच ते गाठोडं उघडलं. त्या गाठोड्यात बघा काय होतं, काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असं. त्याच्यापेक्षा काय होतं, त्या गाठोड्यात काय होतं, काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं इत्यादी वस्तू त्या गाठोड्यामध्ये असायच्या. नाही म्हटलं तरी लोक घसाघीस करून छटाक पावशर विकत घ्यायचेच. त्यांनी काय आणलं होतं विकायला, बदाम, काजू त्या गाठोड्याने विकायला आणलं होतं आणि लोक काय करायचे आपल्या हिशोबाने छटाक पावशर असे तो आपले लोक घेत होते. कधी कधी त्या गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू लोकांना, म्हणजे टिंगू जे मुलं होते टिंगू मुलांना तो काय करायचा, तो खाऊ द्यायचा आणि गप्पा गोष्टी करत राहायचा. मुलांना मुठमुठ पाठवून द्यायचा. आम्ही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो जेव्हा तो गोष्टी सांगायचा. आम्हाला आमचं मनोरंजन व्हायचं आणि तो त्या गाठोड्यातलं काजू किसमिस विकायचा आणि लहान मुलांचा तो खाऊ म्हणून वाटायचा. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्याला तरतरी पेरून जातो. एक काय म्हणतात की ह्या बडबड्या आल्यावर आम्हाला तरतरी पेरून जातो, आमच्यामध्ये उत्साह निर्माण करून जातो, वेगवेगळे किस्से सांगतो, आम्हाला वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगतो, वेगवेगळ्या कहाण्या सांगतो, आमचं मन प्रफुल्लित करतो असं लेखक म्हणत होते. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्या तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटत होतं. जेव्हा तो बोलत होता, तो जगाची माहिती सांगत होता, गावाचा इतिहास सांगत होता, तर आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला आता सगळं काही आम्हाला समजून राहिलं आहे, आम्हाला इतिहास समजून राहिला आहे, त्याचे किस्से आम्हाला समजून राहिले असं आम्हाला वाटत होतं. त्याच्या बोलण्याची जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. म्हणजे आमच्या मनात जे काही दुःख होतं त्याच्या बोलण्यामधून आम्ही काय झालं होतं, आमचं दुःख आम्ही विसरल्यासारखं झालं होतं असं कवी लेखक म्हणतात. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्याला डोळ्यात उतरून जातो, पुढे मग लोक त्याला स्वप्न विकास म्हणू लागले. त्याच्या बोलण्यातून त्याचे ते किस्से सांगण्यातून लोक त्यांना पुढे का म्हणू लागले, स्वप्न विकास म्हणू लागले. पुढे मग लोक त्याला स्वप्न विकास म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना, त्यालाही मग त्यांचं काही वाटेना, कारण त्याला सवय पडली होती की लोक आपल्याला काय म्हणत आहे, स्वप्न विकास म्हणत आहे, म्हणून त्याला पण तेवढं काही फारसं वाईट वाटत नव्हतं. तोही मग गमतीनंच स्वप्न घ्या म्हणतच गावात शिरायचा. मग तो पण गमतीने काय म्हणायचा, मग स्वप्न घ्या म्हणून गावात फिरायचा. म्हणजे गावामध्ये तो आपले काजू किसमिस बदाम वगैरे तो विकायचा. पण कशा मार्फत, स्वप्न घ्या म्हणजे लोकांचा तो मनोरंजनसुद्धा करायचा. लहान मुलांना तो खाऊ म्हणून द्यायचा आणि स्वप्न घ्या म्हणून असं मनोरंजक शब्दात बोलून तो लोकांना काजू किसमिस विकायचा. काय झालं कळतच नाही, पण अचानकच स्वप्न विक्या गावात यायचं बंद झालं. अचानक जो व्यक्ती नेहमी आमच्या गावात यायचा, लोकांचं मनोरंजन करायचं, लहान मुलांना खाऊ द्यायचा, गावामध्ये काजू किसमिस बदाम विकायचा, लोकांना वेगवेगळे किस्से सांगायचा, अचानक तो व्यक्ती येणं बंद झालं. लोक विचार करू लागले का हा व्यक्ती का बरं येत नाही, स्वप्न विक्या का बरं आता येऊन नाही राहिला, म्हणजे नेमकं कारण काय. लोक विचार करू लागले. काय झालं कळतच नाही, पण अचानकच स्वप्न विक्या गावात यायचं बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो. एक म्हणतात की आम्ही रोज त्या पाराजवळ जायचो, त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचो आणि रोज त्या स्वप्न विक्याची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो, पण स्वप्न विक्या काही यायचा नाही. पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्षे उलटून गेली, दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, तरी पण तो आलाच नाही. पण गावामध्ये चर्चा होती, काय तो माणूस, काय त्याचा तो घोडा,
काय तो धिप्पाड व्यक्ती, त्याचा तो फेटा, त्याचे ते कपडे, त्याचं ते बोलणं, त्याची ते मजाक स्वरूपात बोलणं हे आम्हाला खूप आवडायचं. लोक त्याच्या चर्चा करायच्या, गावात बसून लोक पाराजवळ चर्चा करायच्या. पण कित्येक दिवस झाले, महिने झाले, वर्ष झाले, पण तो अजिबात आला नव्हता. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. बघा, काही दिवसानंतर, काही वर्षानंतर अचानक एक त्या गावात तरुण आला, गावातल्या पारावर बसला. ज्या ठिकाणी तो सपन विका यायचा तिथे बसायचा, सेम त्याच ठिकाणी तो एक तरुण त्या गावात आला आणि त्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपन विक्यासारखा दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विक्याच गावात आला होता. अचानक एक तरुण गावात येतो. ज्या पारावर, त्या पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूला जो ओटा होता, त्या ओट्यावर काही लोक बसले होते. अचानक एक तरुण येतो, त्या पारावर बसतो. अचानक ते लोक त्या मुलाकडे बघतात, त्या तरुणाकडे बघतात. सेम तेच, तोच चेहरा, तेच अंगकाठी, हे सगळं लोक बघत होते. लोकांना जणू त्या सपन विक्याचीच आठवण झाली होती. तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विक्याच गावात आला असं त्या लोकांना वाटायचं. आम्ही सगळे मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? मग आमच्यात एक आजोबा होते बसलेले, त्या आजोबांना विचारलं की बा कोण रे बाबा तू, कुठून आलास? तो तरुण म्हणाला, मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा. काय म्हणतो तरुण? मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा. तो म्हणाला, मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाही. माझ्या बाबाला कोणता त्रास आहे? गुडघेदुखीचा त्रास आहे, म्हणून ते बरेच दिवस झाले कुठल्याच गावात जात नाही आहे. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. तो मुलगा काय म्हणता की माझे बाबा ज्या ज्या गावात जायचे त्यांचं ते सुकामेवा, ते काजू किसून विकणं फक्त काय होतं, एक बहाणा होता. पण त्यांचं खरं काम काय होतं? लोकांचं मनोरंजन करायचं, लोकांना आपल्याजवळचं ज्ञान द्यायचं, लोकांना हसवायचं, लोकांना दुःखातून दूर करायचं, हे त्यांचं नेमकं कारण होतं. पण खरं सांगू का तुम्हाला, गावात जाणं, तिथं लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. काय म्हणतात, गावात जाणं फक्त त्यांचा बहाणा होता, निमित्त होतं. पण त्यांना काय द्यायचं होतं? लोकांना ज्ञान द्यायचं होतं, चांगले चांगले विचार द्यायचे होते, लोकांचं मनोरंजन करायचं होतं. जे लोक दुःखात आहे त्या लोकांना हसवण्याचं काम ते करायचे, म्हणून त्यांना आनंद यायचा. आपले अनुभव, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. बघा, एक म्हणतात असे काही स्वप्न असतात की आपल्याबरोबरच आपण इथंसुद्धा स्वप्न आपण बघितलं पाहिजे, जेणेकरून आपल्यामुळे समाजाचं काहीतरी फायदा होईल, समाजाला आपल्यामुळे काहीतरी मिळेल, अशी स्वप्न बघितले पाहिजे. असं काही काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्याजवळचं नॉलेज, आपल्याजवळचं ज्ञान आपण दुसऱ्यांना दिलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला खरा आनंद मिळतो, असं या पाठामधून लेखकाने आपल्याला सांगितलं आहे. आपले अनुभव, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. तो मुलगा काय म्हणतो की माझ्या बाबाचं जे कार्य होतं मला ते खूप आवडते, कारण ते गावोगावी जायचे, लोकांना मार्गदर्शन करायचे, मला खूप आवडते, म्हणून मी तुमच्या गावात आलो. हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण झालं, म्हणजे डॉक्टरचं शिक्षण झालं. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. काय म्हणतो तो मुलगा की माझं आता नुकतंच काय झालं, माझं वैद्यकीय शिक्षण झालं आहे, गावातील जे वृद्ध लोक आहे, वयस्कर लोक आहे, त्या लोकांची सेवा करावी, त्यांना चांगलं नॉलेज द्यावं, मुलांना हसवावं, मुलांचं मनोरंजन करावं, वेगवेगळं ज्ञान द्यावं, असं मला वाटते, आणि मी माझ्या बाबा स्वप्न साकार करीन, असं तो मुलगा म्हणत होता. म्हणून मी तुमच्या गावामध्ये आलो.
त्याचा आवाज, बोलण्याची ढब, ढब म्हणजे काय, शैली, ढब म्हणजे शैली, त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. काय म्हणतात लेखक, जसा सपन विक्या गावात यायचा, तो बोलायचा, मुलांसोबत बोलायचा, वयस्कर माणसासोबत बोलायचा, गावात फिरायचा, सपन घ्या म्हणून सुकामेवा विकायचा, लोकांना वेगवेगळं नॉलेज द्यायचा, माहिती द्यायचा. बस हुबेहूब तसाच सेम त्याचा मुलगा होता. त्या मुलाच्या बोलण्याची शैली, त्याची ठेवण सेम कशी होती, सपन विकासारखीच होती. आम्हाला सपन विकाची आठवण झाली. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विकाची तीव्र आठवण होऊन गेलं. आम्ही सगळे गैरहून गेलो. काय बोलावं हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानेच आम्हाला उमगलं होतं. बघा, लेखक म्हणतात की असंही काही लोक असतात की वेगळ्या पद्धतीने स्वप्न बघतात. लोक काय करतात, फक्त स्वतःच्या हिताचे स्वप्न बघतात की मी, माझं स्वप्न, माझा संसार, माझं घर, इथपर्यंत काही लोक मर्यादित असतात. पण समाजामध्ये असे काही लोक आहे की स्वतःसोबतच इतरांचं सुद्धा चांगलं कार्य, त्यांचं चांगलं कार्य पार पाडावं म्हणून लोक मदत करतात, त्यांचा सपोर्ट करतात. आणि लेखक म्हणतात की असे काही लोक आहेत की आपल्यासोबतच समाजाच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी स्वप्न बघतात आणि ते स्वप्न साकार करण्याचा मनोमन प्रयत्न करतात. हेच या कथेमधून लेखकाला सांगायचं होतं. स्वप्न विकणारा माणूस म्हणजे नेमकं तो काय विकायचा, तो आपलं ज्ञान द्यायचं, आपले विचार द्यायचा, दुःखी लोकांना हसवण्याचा प्रयत्न करायचा, हे त्यांचं काम होतं. असे काही लोक असतात. आणि त्या लोक काय म्हणत होते, सपन विक्याच म्हणत होते. आणि त्याचा मुलगासुद्धा त्याच्या वडिलाचंच कार्य करत होता. त्याचं नृत्य झालं होतं, त्याचं वैद्यकीय शिक्षण झालं होतं आणि त्यांनी आपल्या वडिलाचं कार्य समोर चालू ठेवण्याचा निश्चय केला होता. असे काही लोक असतात की स्वतःबरोबरच समाजासाठी सुद्धा स्वप्न बघतात. आता मला सांगा, हा तुम्हाला पाठ समजला असेल, जर नसेल समजला तर आणखी मला विचारा, ठीक आहे. आणि तिचे एक तुम्हाला क्वेश्चन आन्सर दिले आहे. तुम्हाला एक क्वेश्चन आन्सर सॉल्व करायचे आहे, स्वाध्याय तुम्हाला सॉल्व करायचा आहे. पेज नंबर 4 आणि पेज नंबर 5वर हा स्वाध्याय दिला आहे. आणि पेज नंबर 6 हा पूर्णच्या पूर्ण स्वाध्याय तुम्हाला तुमच्या नोटबुकात लिहायचा आहे. आणखी तुम्हाला एक विचारणार आहे, तुम्हाला हे जर लेसन समजलं असेल वाचा, एकदा दोनदा घरी वाचा, याच्यावरचे स्वाध्याय सॉल्व करा, ठीक आहे. थँक्यू.